संघरत्न सर्वोदय सरांनी इथेच राहावं अशी बाप्पांची इच्छा आहे. मुद्दा मांडावा, प्रत्येक प्रश्न आवश्यक आहे तेवढाच वेळ घ्या. शिक्षकांचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी त्यांची भूमिका समजावून सुंदर पद्धतीने समायोजन आणि प्रत्येक महिन्याच्या अगदी पहिल्या तारखेच्या अगोदर राजू दादा पण जिथे प्रश्न असतात तिथे संवाद आवश्यक असतो आणि जिथे संवाद असतो तिथे समाधानाची शक्यता निर्माण होते. अशा समाधानाची दिशा मिळते. ते शिक्षक अधिक आत्मविश्वासाने विद्यार्थ्यांचं भविष्य घडवतात. आणि शेवटी एवढंच मला वाटेल की शिक्षक सन्मानाने, स्वाभिमानाने आणि आनंदाने हे शिक्षणाचे पवित्र कार्य करत राहो त्यांची आहे. धन्यवाद दानगे सर. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी कित्येक रजले गाजलेले आम्ही सगळेजण या ठिकाणी होतो. सर्वांनी आपापले प्रश्न घेऊन आले आणि या काहीच नाही, या स्टेजने त्यांचे सगळे प्रश्न अगदी व्यवस्थितपणे ऐकून घेतले आणि त्याचा या ठिकाणी सोक्षमोक्ष लावला. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचेच या ठिकाणी आभार व्यक्त करतो. बाप्पांचं महाराष्ट्रभर अगदी झंझावाताने तो कार्यक्रम चालू असतो. कार्यक्रम म्हणजे फक्त कार्यक्रम म्हणून ते अजिबात घेत नाही. ते फक्त काम करतात आणि काम असं करतात की अडचणीत असलेल्या शिक्षकांसाठी, मग त्यांचं कुठे निधन झालेलं असतं त्यांच्या परिवाराच्या पासून भेटी देण्यापासून तर अगदी एखाद्या शिक्षकाच्या घरामध्ये छोटासा आपला वाढदिवस साजरा करायचा नाही. आपल्या सर्वांच्या प्रत्येक मी मनस्वी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. या थोडं मागून थोडं मागे सगळे या ना जेवण जायचं उभं राहा ना, उभं राहा ते द्या ना. मराठवाडा विभाग शिक्षक मतदारसंघ हा माझा मतदारसंघ आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे काही शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ आहेत त्यामध्ये सगळ्यात भौगोलिकदृष्ट्या सुद्धा मोठा असलेला हा आपला मराठवाडा महसूल विभाग आहे. 8 जिल्हे आणि 78 तालुके हे माझ्या मतदारसंघामध्ये येतात. त्यामुळं किनवटच्या शेवटच्या तालुक्यातला व्यक्ती असेल किंवा माझ्या हिंगोलीच्या शेनगाव भागातला तालुक्यातला शेवटच्या तालुक्यातला एखादा शिक्षक असेल आणि त्याचं काही प्रश्न अडीअडचणी असतील आणि त्याला जर माझ्यापर्यंत यायचं म्हटलं तर त्याच्या खिशातले 500-1000 रुपये तिकिटाला खर्च होऊ शकतात. आणि म्हणूनसाठी मी आमदार झाल्यापासून एक नवीन उपक्रम सुरू केला की शिक्षक आमदार आपल्या दारी. त्यामुळे आपले आमदार कुठं आहेत हे विचारण्याची वेळ त्यांच्यावर येऊ नये, त्यामुळे मीच त्यांच्या दारामध्ये जातो. दर 2 महिन्यांनी मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या मुख्यालयी जाऊन संबंधित जिल्ह्याचे जे शिक्षणाधिकारी असतात त्यांना सोबत घेऊन जिल्हा परिषदेला मी शिक्षक दरबाराचं आयोजन करत असतो. आणि त्या माध्यमातून त्यांचे जे कोणी येतील त्यांचे जे काही जिल्हा स्तरावरचे प्रश्न आहेत ते संबंधित अधिकाऱ्याशी चर्चा करून मार्गी लावण्याचं काम करतो. गेले काही दिवस आपल्या राज्यामध्ये आपल्या मराठवाड्यामध्ये सुद्धा जिल्हा परिषदेच्या निवडणूक होत्या, पंचायत समितीच्या होत्या, नगरपालिकेच्या निवडणूक होत्या, विधान परिषदेची निवडणूक होती. या सगळ्या आचारसंहिता आल्यामुळं मला तो दरबार घेता आलेला नव्हता आणि म्हणून आता शैक्षणिक वर्ष जूनपासून सुरू झाले, 15 ऑगस्ट झालेलं आहे. त्यामुळं आता हे दरबार मी सुरू केले. जालन्याचा झाला, माझा बीडचा झालेला आहे, लातूर धाराशिवचा झाला, आज संभाजीनगरचा होता. आता मी परत जाऊन हिंगोली, परभणी, नांदेडचा घेणार आहे. अशा पद्धतीने शिक्षकांना एक व्यासपीठ त्यांच्या अडीअडचणी मांडण्यासाठी आणि त्या सोडविण्यासाठी मी निर्माण करून दिलेलं आहे. हे सर्वांसाठी खुलं आहे. ज्याला कुणाला अडचण आहे त्यांनी यावं, आपले प्रश्न मांडावेत आणि त्याच्यामधून मार्ग काढावा, हे काम मी या ठिकाणी करतो आहे. आता आपण जिथं उभं आहोत ते उच्च शिक्षणाचं कार्यालय आहे, उच्च शिक्षणाचं सहसंचालक कार्यालय आहे. या माध्यमातून आपल्या मराठवाड्यामध्ये 2 सहसंचालक कार्यालय आहेत उच्च शिक्षणाचे, एक नांदेडला आहे, लातूर इथं संभाजीनगरला आहे. तेव्हा त्यांची मी आता भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा केली
प्राध्यापक संघटनेचे लोक माझ्यासोबत आहेत. त्यांचे जे काही प्रश्न होते त्यासंबंधी त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. त्यामुळे शेवटी आपण ज्यांचे प्रतिनिधी आहोत त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका माझी त्या पाठीमागची आहे. सर, शिक्षकांनी जिथे नोकरी आहे, जिथे मुख्यालय आहे, तिथे राहण्याचा एक विषय पुढे आलेला आहे, कसं बघता येईल? नाही, मला वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं काय की तुम्ही वेळेवरती आलं पाहिजे, वेळेवरती गेलं पाहिजे हे बघितलं पाहिजे. कोण कुठं राहतो यापेक्षा तो आलेला व्यवस्थित काम करतो का नाही हे बघण्याची वेळ आहे. आज नुसतं शिक्षकच म्हणून नाही, प्रत्येक अधिकारी असेल, कर्मचारी असेल, तो समजा त्याच्या काही परिस्थितीमुळे दुसरीकडे राहतो, तो काम जाऊन तिथं करतो. आता मुंबईमध्ये मंत्रालयातले सगळेच लोक काय मंत्रालयाच्या जवळ राहतात असं नाही. कोण वसईला राहतो, कोण विरारला राहतो, कोण बोरिवलीला राहतो, तिथे येऊन तो काम करतो. म्हणजे वेळेवरती येतो, काम संपलं, वेळ संपली तरी काम असेल तर तो काम जास्तीचा वेळ देऊन काम करतो आणि जातो. तसं आमचा शिक्षकसुद्धा शाळेत समजा मुख्याध्यापकांनी सांगितले की नाही शाळा जरी सुटली तर हे काम आहे, हे काम करा, किंवा जादा तास हे काही टाईम टेबलवर नसतात तरी शिक्षक आमचा घेतो, का तर विद्यार्थ्यांच्यासाठी शिक्षक आहे. सर, हा जो प्रकार आहे गंगापूर खुलताबाद तालुक्यात असते, कसं नाही, मला वाटतं की ते आमदार महोदयांना पण मी त्यांना पण खाजगीरित्या पण बोललो, ते माझे मित्रच आहेत, की बाबा तुम्ही ठीक आहे काम वेळेवरती झालं पाहिजे का बिलकुल सांगण्याचा तुम्हाला लोकप्रतिनिधी अधिकार आहे, तुम्ही तो वापरा, आमची काही त्याची तक्रार नाही आहे. परंतु इथंच राहून तिथंच राहून ते काम करणं म्हणणं त्या ठिकाणी योग्य नाही. हे पण आम्ही त्यांना विनंती केलेली आहे, त्यांनी ते पाळली पाहिजे अशी आमची. शिक्षकांवर शिकवण्याबरोबरच इतर कामांचा जास्त बोजा आहे, कसं बघता हे बोजे कधी कमी होणार आणि शिक्षक शिकवणार कधी? सर, या बाबतीमध्ये मी गेल्या 2 आठवड्यापूर्वी शिक्षण मंत्री माननीय नामदार दादा भुसे साहेबांसोबत त्यांच्या अधिकाऱ्यासोबत सविस्तर बैठक घेतलेली आहे आणि आमची ह्या सगळ्या शैक्षणिक कामातून मुक्तता करावी आणि आम्हाला फक्त शिकवण्याचं काम द्यावं याबाबत सविस्तर चर्चा झाली. कारण आता सध्या राज्यामध्ये देशामध्ये BLAचं काम सुरू आहे, जनगणनेचं काम सुरू आहे, त्याचबरोबर आता जनगणना आपलं SRAचं काम सुरू आहे. त्यामुळे ही सगळी कामं आमचे शिक्षक करतात आणि नाही केलं तर तुम्ही गुन्हे दाखल करण्याची नोटीस देतात. सर, आज शिक्षक दरबारात आणि त्याच्यामुळं आम्ही ही सगळी कामं काढून घ्यावी म्हणून ही सगळे अधिकारी कोणाच्या अंडर येतात? महसूल येतात. त्यामुळे महसूल मंत्र्यासोबत सुद्धा एक संयुक्त बैठक आमची होणार आहे आणि त्याच्यामध्ये हा निर्णय होईल अशी मला आशा आहे. दर्जा दिलेला आहे आणि आज इकडे पाहतो आपण की 94,000 विद्यार्थी मराठी या विषयामध्ये फेल झालेले आहेत. या संदर्भात काय म्हणा? मी मगाशी विषयामध्ये जे काही कवी आहेत, लेखक आहेत, जे आपल्या मराठवाड्यामधले आहेत, त्यांची पण अभ्यासाला कविता आहे, कुणाचा पाठ आहे, तर असे आमचे पैठण तालुक्यातले अय्यूब पठाण खान सर आहेत, त्यांना आम्ही घेऊन विद्यार्थ्यांच्या भेटीला घेऊन गेलो. तुम्ही शाळा शिकलात, मी शाळा शिकलो, आपल्याला कधी कवी भेटले नाहीत जे पाठ्यपुस्तकात ज्यांचा आपण अभ्यास केला, फक्त परिचय वाचला त्याचा. पण आज विद्यार्थ्याला आनंद झाला किंवा ज्यांचा धडा अभ्यासाला आहे, शाबासकीची थाप धडा आहे त्यांचा आता 4थीला मराठी विषयामध्ये, तर तेच लेखक त्यांना जाऊन भेटले, त्यांच्याशी संवाद साधला. हा उपक्रम मराठवाड्याला 40 शाळांमध्ये घेऊन आपण गेलो. सर, आज शिक्षकांवर गुन्हे दाखल झालेत, याबाबत आपण काही आवाज उठवला? त्याच्या बाबतीत आपण आवाज उठवलेलाच आहे. ते गुन्हे मागे घ्यावे आपण प्रयत्न आपण त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्याच्यामुळे हे काम लावूच नाही यासाठी माझी निकराची लढाई सुरू आहे. आज शिक्षक दरबारामध्ये ज्या शिक्षकांनी तक्रारी मांडलेल्या आहे सर, त्याचं निराकरण करण्यासाठी शिक्षण विभागाला तुम्ही किती दिवसाची मुदत देणार? त्यांना आपण साधारणपणे 1 महिन्याचा वेळ देतो. पुढचा आपला दरबार हा 2 महिन्याने असतो. त्याच्या आतमध्ये त्यांनी ते जे काय आता मी त्यांचं ऐकून घेतो, त्यांना मी लेखी परत माझं पत्र जाणार कार्यालयाला आणि जे काही निवेदन आले त्यानुसार कारवाई करण्यासाठी मी त्यांना सूचित करतो. सर, एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आजच्या दरबारामध्ये आपले एक लढवय्ये आमदार म्हणून एक कर्तव्यदक्ष आणि कार्यतत्पर आमदार म्हणून आपले गौरव केलेला आहे. याचा अर्थ असा आहे की आपण शिक्षकांचे प्रश्न चांगल्या पद्धतीने मार्गी लावताय. हा काही गौरव करण्यासाठी कार्यक्रम होता का नव्हता? सर, आपल्या कामातून प्रत्येकानं व्यक्त व्हायचं असतं. मला कामप्रिय आहे. आमचे नेते स्वर्गीय अजयदादा पवार साहेब यांना कामप्रिय होतं, त्यांनी आम्हाला जी शिकवण दिली त्या पावलवाटेवरती आम्ही चालतो. सर, झेडपीच्या शिक्षकांना मतदानाचा अधिकार काय होता? झेडपीच्या शिक्षकांना मतदानाचा अधिकार आहे. पदवीधर मतदारसंघामध्ये ते मतदारच आहे. फक्त शिक्षक मतदारसंघात प्राथमिकचे मतदार नाही आहे, तर त्यांना तो मिळावा यासाठी पण माझा प्रयत्न निकराचा सुरू.